मुंबईमध्ये एवढा पाऊस पडतोय ना, खरंच आता कंटाळा आलाय त्या पावसाचा. तर सतत पडणाऱ्या पावसामुळे पक्षी पण गारठून गेलेत बघा. आपला छोटा पिल्लू अजूनही झोपलाय, कारण काय ना आज पावसामुळे एवढं गार वाटते ना, तर म्हटलं त्याला झोपू दे. तोपर्यंत माझं सेल्फ केअर करून घेतलं. आज खूप लवकर उठले, कारण ट्रेन वगैरे लेट होत्या, तर यांच्या बाबांना खूप लवकर जायचं होतं म्हणून टिफिन वगैरे करून घेतला होता. सकाळी पिल्लूच्या या निरागस हास्याने खरंच दिवस खूप सुंदर सुरू होतो. तर त्याचे थोडेसे असे लाड करून घेतले आणि मी अंथरूण काढून घेतलं. आणि मी कुठलं काम केलं आणि रियांशने मदत केली नाही असं कधी होत नाही. तोही माझ्यासोबत अंथरूण काढायला मदत करत होता मला. आणि तिच्या छोट्या छोट्या हाताने मदत करून घ्यायला कोणत्या आईला आवडणार नाही. मला पण खूप आनंद होत होता. मी सकाळी जो कचऱ्याचा डबा बाहेर ठेवला होता तो आत घेतला. कचऱ्यावाल्याने कचरा घेऊन गेली होती. पटकन असं सगळा घरातला कचरा काढून घेतला. तर तो खेळत होता म्हणून म्हटलं त्याच्यासाठी आधी खीर बनवूया. तो आहे ना 2 दिवसापासून काय खात नाहीये, म्हणून म्हटलं आज आहे ना गोड अशी खीरच बनवूया. तर सगळ्यात आधी तूप टाकून घेतला. तुपामध्ये 2 चमचे रवा टाकला आणि मस्त असा भाजून घेतला रवा आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. तर आहे ना मी साखर ॲड करत नाही. नंतर मग दूध टाकायचं, वेलची टाकायची. असं घट्ट होईपर्यंत थोडंसं गोल गोल फिरवत राहायचं, कारण काय ना त्याच्यामध्ये गोळे बनतात. तर आमचे साहेब बघा कसे बसले आहेत. तर नाश्ताही त्याचा रेडी होता, तर त्याला तो भरवून घेतला. त्याच्यानंतर मग त्याचा मामा आला होता म्हणून तो काही खुशच होता. तर औषध भरवणे हा माझ्यासाठी मोठा टास्क असतो याला. तर पटकन असं औषध भरवलं, कारण मामा होता, पटकन खाल्लं त्याने. त्याच्यानंतर मग आम्ही आमची पेटपूजा केली आणि मग व्हिडिओचा एंड केला. बाय.